15वे विद्रोही साहित्य संमेलन हे सातारा शहरामध्ये होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येणार आहेत. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझे मित्र आणि आमच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जुने मित्र शाहीर संभाजी भगत हे भूषवणार आहेत अध्यक्षपद. त्यांना अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी जे काही एका बाजूला विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला त्यांनी गायनाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी सिनेमामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी चळवळीत पण काम केलेलं आहे कष्टकरी जनतेच्या. म्हणजे एका अर्थानं सर्वांगीण चळवळीमध्ये भाग घेणारा कलाकार कसा असू शकतो हे एका अर्थानं नामदेव ढसाळांचं जे वैशिष्ट्य होतं की ते कवितेच्या क्षेत्रात होते, ते लिखाणाच्या क्षेत्रात होते आणि ते चळवळीत पण होते, तसंच संभाजी भगतांचं जवळपास आहे. आणि त्यामुळं एक महाराष्ट्राला भूषणावं गोष्ट आहे की एका अशा समाजात ते जन्माला आले की ज्या समाजाला शिवलं जात नव्हतं, ज्या समाजाला कमी लेखलं जात होतं, अस्पृश्य लेखलं जात होतं, हे सगळे बंध तोडून जो समाज उठला त्याचं कुठंपर्यंत शिखर गाठलं याचं एक उदाहरण म्हणजे संभाजी भगत आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो.